हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. वेपन्स ऑफ इव्हिल. ऑफ ऑल थिंग्स soldiers are instruments of evil, hated by men. Therefore the religious man, possessed of Tao, avoids them. The gentleman favors the left in civilian life, but on military occasions favors the right. Soldiers are weapons of evil. They are not the weapons of the gentleman. When the use of soldiers cannot be helped, the best policy is calm restraint. कुकर्माची हत्यारे. इतर सर्व बाबतींपेक्षा सैनिक कुकर्माचे हत्यार आहेत की ज्याचा लोक दुस्वास करतात. म्हणून ताओ प्रणालीचे धार्मिक लोक त्यापासून दूर असतात. सज्जन लोक नागरी जीवनात डाव्या विचारसरणीचे असतात, परंतु सैनिकी कारवाईची वेळ आल्यास ते उजव्या विचारसरणीचे असतात. सैनिक कुकर्मी लोकांचे हत्यार आहेत, ते सज्जन लोकांचे हत्यार नसतात. ज्यावेळी सैनिकी कारवाई अपरिहार्य असते त्यावेळी शांतपणे आत्मसंयम ठेवणे हाच उत्तम उपाय असतो. सैनिक कुकर्माचे हत्यार भाग 1. जगात जसजशी भौतिक प्रगती होत गेली तसतशी द्वंद्वाच्या लाडक्या नियमाप्रमाणे तितकीच आध्यात्मिक अधोगती होत गेली. मानवाने वनस्पतींचा अभ्यास केला आणि त्याला जगायला उपयुक्त अशा वनस्पती शोधून त्याला पाहिजे त्याप्रमाणे त्यांची लागवड सुरू केली. वनस्पती मर्यादित बुद्धीच्या आहेत, तसेच त्या अचल असल्यामुळे मानवाला त्या उपद्रव देऊ शकल्या नाहीत. मानवाला पाहिजे तेथे त्यांचे बी पेरले तरी त्या उगवायचे काम करतात. अर्थात मानव त्यांना पाहिजे ती पंचमहातत्वे उपलब्ध करून देतो, त्याला विरोध करत नाहीत. मानवाला मनुष्येतर प्राण्यांकडून विरोध झाला, कारण काही मनुष्येतर प्राण्यांचे मानव हे खाद्य होऊ शकते. त्यामुळे मानवाने मनुष्य हे भक्ष्य नसलेले प्राणी स्वतःच पाळायला सुरुवात केली. त्यासाठी त्याने वनस्पतींप्रमाणे त्यांची अन्न वस्त्र निवाऱ्याची सोय केली. परंतु जे त्याच्या जीवावर उठण्याची शक्यता होती त्यांना दहशत निर्माण केली. त्यासाठी माणसाने दूर उभे राहून फेकण्याची हत्यारे शोधली आणि त्या जोरावर मनुष्येतर प्राण्यांवर वर्चस्व गाजवले. यापैकी जे हिंस्त्र नव्हते आणि त्याला त्याच्या कामात उपयुक्त होते त्यांच्यावर त्याने माया करून त्यांना कामाला जुंपले. ते अशा प्रकारे उपयुक्त नव्हते त्यांना दहशत निर्माण करून त्याने दूर पिटाळून लावले. अशा प्रकारे स्वतःच्या जीवनाला अनुकूल वातावरण निर्माण करून मानव सुखी झाला. मानवाला वाटले की चला आता सुखाने जगूया. परंतु आता मानवाला मानवाकडूनच धोका सुरू झाला. एक म्हणजे वर्चस्व हा सत्ता पिपासूपणा होता आणि दुसरे म्हणजे कोणी केलेली प्रगती आयतीच हवी असल्यामुळे चोरी किंवा गुलाम करण्याची वृत्ती बळावली. मला पाहिजे मग ज्याच्याकडे ते आहे त्याच्याकडून ते हस्तगत करायचे, किंवा ज्याला ते तयार करता येते त्याला ते आपल्यासाठी तयार करायला लावायचे. यासाठी पुढारीपण घेणाऱ्यांच्या टोळ्या निर्माण झाल्या. पुढे टोळ्यांचे राजे आणि त्यांची राज्य निर्माण झाली आणि त्याच्या संरक्षणासाठी सैनिक बाळगायला सुरुवात झाली. ज्याने त्याने आपापल्या शक्तीप्रमाणे काही ठराविक प्रदेशावर कब्जा करून आपले राज्य सुरू केले. अशा प्रकारे सैनिक बाळगणे म्हणजे सत्ता, हुकुमशाही, वर्चस्व, चोरी, बळजबरी, जबरदस्ती अशा कुकर्मामधून निर्माण झालेली प्रथा आहे. म्हणूनच लाओत्से सांगतो की इतर सर्व बाबतीपेक्षा सैनिक कुकर्माचे हत्यार आहेत की ज्याचा लोक दुस्वास करतात. अशा या सैन्याचा सर्वसामान्य जन दुस्वासच करणार, कारण हा अशा सज्जनांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे, त्यांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे, त्यांच्या व्यक्तिगत मालमत्तेचा प्रश्न आहे, त्यांच्या अब्रूचा प्रश्न आहे. इतर गोष्टी पत्करल्या तेथे सार्वभौमत्वाचा प्रश्न नसतो. तेथे काही बोलून काही तडजोड करता येते. परंतु सैन्याला म्हणजे राजाला वाटले की ते हल्ला करून लढाई सुरू करणार. सैनिक कुकर्माचे हत्यार भाग 2. सैनिक कुकर्माच्या विचारावरच नेमले गेलेले आहेत. लष्कराची निर्मिती ही काही चांगल्या तत्वांवर झालेली नाही.
लष्कराचा वैचारिक पायाच मुळी विध्वंसक वृत्तीमधून, क्रौर्यामधून रचला गेलेला आहे. सैनिकांचा मूलभूत उद्देश इतरांच्या मालमत्तेवर सक्तीने कब्जा करणे, शक्तीच्या जोरावर वर्चस्व गाजवणे, दुसऱ्याच्या दुबळेपणाचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावर आपली सत्ता स्थापन करणे हा आहे. ज्यावेळी लष्करी कारवाई केली जाते तेव्हा तेथे धाक दाखवून जे पाहिजे ते सक्तीने वसूल केले जाते. तेथे दया, माया, क्षमा नसते. विरोध झाल्यास ठार मारणे हा एकच उपाय केला जातो. यामधून कोणाचीही सुटका होत नाही. अर्थातच यामधून कुकर्मच होत राहणार. इतरांवर त्यांच्या मर्जीविरुद्ध सत्ता स्थापित करणे हे काही चांगले काम नाही. ते नैतिकदृष्ट्या निश्चितच निंद्य आहे. यास्तव लाओ त्से सांगतो की इतर सर्व बाबतींपेक्षा सैनिक कुकर्माचे हत्यार आहेत की ज्याचा लोक दुस्वास करतात. असे काय घडते की लोकांनी लष्करी कारवाईचा दुस्वास करावा? यामागे अनेकविध कारणे आहेत. सैनिक हे पगारदार असतात. ते त्यांच्या जीवाची बाजी लावतात आणि लढाई करतात. यात शत्रूला कंठस्नान घालणे हे काम करावे लागते. त्यामुळे अर्थातच यात त्या सैनिकांचेही प्राणपणाला लागत असतात. यात त्यांचाही मृत्यू होण्याची शक्यता असते. ज्या सैनिकांचा मृत्यू होतो मग ते जेत्यांच्या बाजूचे असोत किंवा हरलेल्यांच्या बाजूचे असोत, त्या मृत सैनिकांच्या मागे त्यांच्यावर माया करणारे, त्यांच्याशी संबंध असणारे, त्यांच्यावर अवलंबून असलेले त्यांचे कुटुंबीय असतात. ते या लढाईचा दुस्वास करतात. कारण कोणाच्या तरी सत्तापिपासू वृत्तीमुळे एक जीव हकनाक गमावला जात असतो. हा काही नैसर्गिक मृत्यू नसतो की जो अपरिहार्य आहे. हा आपल्याच अनैतिकतेचा बळी गेलेला असतो. हे सहन होत नाही. लोक याचा दुस्वास करतात. दुसरे असे की जेव्हा लढाई सुरू असते तेव्हा जो जिंकेल त्या राज्याला त्या युद्धाचा फायदा मिळणार असतो. यात जीव पणाला लावलेल्या सैनिकाला फक्त पगार मिळणार असतो. युद्धाचा म्हणून त्याला वैयक्तिक अतिरिक्त लाभ काहीही मिळणार नसतो. आपण नित्य अनुभवत असतो की अर्थातच काही सन्माननीय अपवाद वगळता कोणतेही सरकारी काम वरकामाई झाल्याशिवाय पुढे सरकत नाही. तेव्हा येथेही स्वाभाविक मानसिकता अशी असते की आत्ता युद्धाच्या भूमीवर जर काही मिळाले तर ते काही बरोबर घेऊन घरी घेऊन जाता येत नाही. मग एक वेगळा शोध घेतला जातो की अशा काय उपभोग्य वस्तू आहेत की ज्या घरी न नेता युद्धभूमीवर येथल्या येथे त्या उपभोगून तृप्त व्हावे. अशा वेळी महादुर्दैवाने महिलांना सर्वप्रथम लक्ष केले जाते. युद्धभूमीवर बायकांची अब्रू अत्यंत क्रूरपणे, अमानुषपणे तुटली जाते. त्या सैनिकाला त्याच्या घरी आई बहीण असते तरीही युद्धावर असताना त्याला त्याचा विसर होतो. हा युद्धाचा महाभयावह शाप आहे. सर्वसामान्य जन याचा दुस्वास करतात. हरि ओम.